साधू साधू साधू. खरोखरीच श्रद्धा हे विषय अतिशय महत्त्वाचे. दोन महत्त्वाच्या सूचना अशा की आपण समारोपाकडे जातोय. दोन वक्ते अतिशय महत्त्वाचं असे ते प्रबोधन सुरू आहे. फक्त दोन वक्ते आता इथे बोलणार आहेत, ते ऐकून आपण जावं. जाताना अल्पपहाराची सोय केलेली आहे, येथे देता येऊ शकत नाही. आपण जाताना नाश्त्याचे पॅकेट जे आहेत अल्पपहार ते आपल्याला मिळेल. थोडा वेळ आणखी सहन करा किंवा पेशन्स वाढवा, सहनशक्ती ठेवा आणि अतिशय सुंदर असं प्रबोधन इथे सुरू आहे ते ऐकण्याची कृपा करा. पुढील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. बाबासाहेबांचं उद्दिष्ट पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे हा उल्लेख इथे झाला. हे कसं साकार कसं करणार, हे उद्दिष्ट पूर्ण कसं करणार. बौद्ध संस्कृतीचं पुनरुज्जीवन आणि बाबासाहेबांचं स्वप्न उद्दिष्ट सारा भारत बौद्धमय करेल या विषयावर अतिशय महत्त्वाचे मौलिक विचार आपल्यासमोर प्रबोधनात्मक रीतीने सादर करणार आहेत धम्मकायम मिशनचे संस्थापक ॲडव्होकेट प्रवीण पंडित सर. मी सरांना विनंती करते आपण मार्गदर्शन करण्यासाठी येथे यावं. अतिशय प्रेरणादायी असे विचार आपण ऐकावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महान सम्राट अशोक, धम्म अशोक, बाबासाहेबांचे गुरु संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, तसेच सर्व महापुरुष आणि महान स्त्रियांना तिवार अभिवादन. या मंचकावर उपस्थित भंतेजी यांना तिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे भाऊ मंगेश दैवले सर यांनी अतिशय आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये आपले विचार मांडले. खरं म्हणजे या संमेलनाला आम्ही एक उपासक आहेत गगन मलिक यांना संपर्क केला होता. काही कारणास्तव त्यांचं फ्लाईट जे ते आज रात्री लँड होणार आहे, त्यामुळे ते 28च्या ऐवजी 29ला येण्याचं मला कळवलं. मध्यंतरी वक्ता म्हणून आता कोणाला बोलवायचं असा विचार बागुल सरांच्या घरी बसले असताना आम्ही करत होतो आणि अचानक एक 20-22 वर्षापूर्वीची आठवण जागृत झाली आणि म्हटलं मंगेश भाऊ आहेत, आपण त्यांना बोलू शकतो. दोन 2002 मध्ये त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला ते जेव्हा UPSC पास झाले आणि मिनिस्टर ऑफ कॉमर्समध्ये ते ऑफिसर म्हणून लागले आणि त्या 22 वर्षापूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो. तिथली ती ओळख आणि त्या व्यक्तीने UPSC पास केल्यानंतर नोकरी सोडून धम्माचा प्रचार प्रसार करून ही अतिशय क्रांतिकारक गोष्ट. आणि मग सरांना म्हटलं सर आपण भाऊंना फोन लावतो. मी लावला फोन त्यांना, तर ते 15 दिवसाची त्यांनी श्रामणेर दीक्षा बौद्ध गयाला घेतली होती आणि म्हणे नाही मी पूर्ण वेळ काही झालेलो नाही आहे भिक्षू, मी श्रामणेर झालेलो आहे, तर मी निश्चित कार्यक्रमाला उपस्थित राहील. आणि असा विद्वानांचा सहवास आजच्या या धर्म संमेलनाला लाभला, त्याबद्दल खरंच भाऊ आपले आभार. आजचे वक्ते माननीय प्रवीणजी गायकवाड, आजचे अध्यक्ष बागुल सर, ही सगळी मंडळी जी दिसत आहे तुम्हाला सुटाबुटामध्ये, ही सगळी मंडळी वर्षभर धम्माच्या प्रचारासाठी काम करत आहे. हे कुठे शो ऑफ करत नाहीये. गेल्या 10-12 वर्ष ही मंडळी सातत्याने काम करत आहे आणि म्हणून इथं जो सत्कार सन्मान होतो ते अशाच लोकांचा
जे खरंच वर्षभर सातत्याने काम करत आहे. तर असे सर्व उपासक उपासिका, आपण सर्व बौद्ध बांधव यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. या संमेलनाचा जो हेतू आहे तो हेतू आपण पहिल्यांदा समजून घेऊ. जेव्हा ही संकल्पना मांडली की आपण बौद्ध धर्म संमेलन घेऊ, तर पहिल्यांदा मीटिंग मध्येच विरोध झाला की लोक काय विचार करतील. लोक म्हणतील धम्म आणि आता तुम्ही नवीन काय आणलंय हे धर्म, असं लोक म्हणतील. तर मीटिंग मध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केला की साधी गोष्ट आहे. आपल्याला जर कोणी विचारलं तुमचा धर्म कुठला आहे, काय सांगतो आपण? आपला धर्म. आणि हे बौद्ध धर्मीय लोकांचं संमेलन. दॅट्स इट. साधी सरळ गोष्ट आहे, त्यात काय लॉजिक आहे? कुठल्याही प्रकारचा तर्क वितर्क करण्याची गरज नाही. आणि या बौद्ध धर्मीय लोकांचे हे संमेलन आहे. या संमेलनामध्ये बौद्ध धर्मीय लोकांनी काय केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या दृष्टीने बौद्ध धर्म भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कसा वाढवला पाहिजे, याचं चिंतन मनन कोणी केलं पाहिजे? बौद्ध धर्मीय लोकांनी केलं पाहिजे. आणि त्याचं मनन चिंतन करण्यासाठी हे बौद्ध धर्मीय लोकांचं संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. त्यात काय वावगं आहे? साधा सरळ. बाबासाहेब म्हणतात की हा धर्म हा एक दिवस भगवान बुद्धाचा धम्म हा विश्वधर्म झाल्याशिवाय राहणार नाही. विचार करा. त्यामुळे याच्यामध्ये वावगं किंवा आम्ही कुठला बुद्धिभेद करतो अशा प्रकारचा प्रश्न उत्पन्न करू नये. आपण आपल्या दाखल्यावर काय लिहितो? तुम्हाला विचारतात तुमचा धर्म कुठला लिहायचा सेन्सस मध्ये, जनगणना होते तेव्हा, तर काय लिहितो आपण? बौद्ध लिहितो. त्यामुळे कुठलाही बुद्धिभेद नाहीये, कुठल्याही प्रकारची दिशाभूल नाहीये. साधा सरळ आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात की मला या देशामध्ये बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करायचं आहे आणि सारा भारत बौद्धमय करायचा आहे, या दृष्टीने बौद्ध लोकांनी एकत्र येऊन याची चर्चा, याच्या संदर्भात चिंतन करणं यात वावगं काय वाटत नाही. तर हा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारची संमेलनं महाराष्ट्रामध्ये टोटल 10 संमेलन आम्ही डिझाईन केली आहेत. आणि बंगेश भाऊ सारखे जे विद्वान आहेत, ज्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे, म्हणजे नुसता अभ्यास नाहीये, आपल्याकडे विचारवंत आहेत बोल घेवडे, ते स्वतः जगभर फिरतात नोकरी सोडून हे काम धर्माच्या प्रसाराचं काम करणं ही साधी गोष्ट नाही. असे विद्वान आपल्या लोकांमध्ये आहेत. आणि त्या विद्वानांना बोलून आपल्या धर्मासंदर्भात काही प्रश्न असतील, आपल्या काही धार्मिक काही गतिविधी असतील, धार्मिक संस्कार असतील, त्याच्या संदर्भात चर्चा करणं या संमेलनाचा हेतू आहे. आणि म्हणून ही संमेलन आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आयोजित करत आहोत. तर अशा प्रकारे अनेक लोक जेव्हा हे पॅम्पलेट जेव्हा लोकांच्या हातामध्ये जातं तेव्हा ते कार्यकर्त्यांना, आमचे सुलताने साहेब मला रोज फोन करायचे, जिल्हा अध्यक्ष, सर मला हा फोन आला, 1 तास त्या माणसाने घेतला, हे तुम्ही काय लावले? धम्म धर्म धम्म. तर हा विषय इतका सरळ आणि सोपा आहे, कुठलाही त्यामध्ये चालाकी नाही, काही नाही. तर मला जो विषय आहे तो विषय आहे बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करणे व सारा भारत बौद्धमय करणे माझे उद्दिष्ट आहे, असं बाबासाहेबांचं वाक्य आजचा माझा विषय आहे. तर हे जे वाक्य बाबासाहेब म्हणाले हे आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला कोणी विचारलं की कुठे म्हणाले बाबासाहेब मी सारा भारत बौद्धमय करायचं आहे, तर हे वाक्य बाबासाहेबांनी 5 ऑगस्ट 1956 ला दिल्ली येथे हे वाक्य बाबासाहेब बोललेले आहे. घटना अशी आहे की बाबासाहेब दीक्षा घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण 56ची घटना आहे. आणि या दीक्षा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब दिल्लीला आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये बसले, सगळे कार्यकर्ते आलेत. आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता आहे सोहनलाल शास्त्री, परिचित कार्यकर्ता आहे. त्या सोहनलाल शास्त्रींनी
बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला, कारण ती जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये कुठे धम्मदीक्षा घ्यायची, कशी धम्मदीक्षा घ्यायची, अशा प्रकारची चर्चा बाबासाहेब त्या मीटिंगमध्ये करत आहेत, त्या बाबासाहेबांच्या बंगल्याच्या अंगणामध्ये करत आहेत. आणि ती चर्चा चालू असताना त्या सोहनलाल शास्त्रींनी बाबासाहेबांना एक सटीक प्रश्न विचारला. अतिशय उत्तम प्रश्न आहे, जो आजपर्यंत आपणही आपल्या मनामध्ये कितीतरी वेळा येऊन गेला असेल. तो प्रश्न बाबासाहेबांना सोहनलाल शास्त्रींनी विचारला की सोहनलाल शास्त्री बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, बौद्ध धर्मापेक्षा ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्म आपणाला जास्त फायदेशीर होणार नाही का? सरळ प्रश्न आहे की बौद्ध धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म किंवा इस्लामी धर्म आपल्याला जास्त फायदेशीर होणार नाही का? म्हणजे कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे की जर हे धर्म घेतले तर आपला काय होईल, फायदा होईल, असा त्याचा प्रश्न आहे. सरळ प्रश्न आहे बाबासाहेबांना. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर बाबासाहेबांनी अतिशय सटीक उत्तर दिलं, जे या संमेलनाचं प्रमुख ध्येय आहे. ते ध्येय या उत्तरातून, बाबासाहेबांच्या उत्तरातून आपल्याला कळेल. बाबासाहेब या उत्तरामध्ये म्हणतात, बाबासाहेब म्हणतात ते धर्म आपल्याला फायदेशीर कदाचित होतील, पण ते भारतात निर्माण झालेले नाही. म्हणजे एक व्यक्ती जो इतका विद्वान आहे, तो विद्वान काय म्हणतो की हे धर्म